कसे आहात सगळे? के द किंगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज खूप दिवसानंतर भेटतोय आपण, कारणच असं आहे, आम्ही एक ट्रिपचं प्लॅनिंग केलेलं आहे आणि आता आम्ही त्यासाठी निघालेलो आहोत. आज 2 मे, मस्त मुलांना स्कूलची सुट्टी वगैरे लागलेली आहे. शन्याला सुट्टी आहे, बाबू तर घरातच आहे. आम्हाला पण लागून 3 दिवस सुट्ट्या होत्या. अजून थोड्या सुट्ट्या घेऊन आम्ही आता ट्रिपचं प्लॅन केलं आहे आणि आम्ही चाललो आहोत कोकण, मालवण, देवगड, कोकण, वेंगुर्ला. बघू कुठे कुठे एक्सप्लोर करता येते. कोकण फिरायचं आहे जेमतेम 8 दिवस, बघूया. सो सध्या आता घरातनं निघालो आहोत, खाली सगळे गेलेले आहेत आणि आता वाजले 4:30. सो चला, मी खाली भेटवते सगळ्यांसोबत. आता आपण बघू शकता इथे आमची गाडी रेडी आहे. ऑल बॅग विग एव्हरीथिंग सेट. चला आता आपण देवाचं नाव घेऊन आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला, आमचा बाबू बघा. यांना बेड खाली होतं. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चलो. अरे देवा, हा टिश्यू पेपर नुसता पडतोय. आता आम्ही पोचलो आहोत पळसपाबाटा. ओल्ड गोवा, मुंबई गोवा हायवे. ओरिजिनल रोड ऑफ गोवा चालू झालेला आहे. ऑलमोस्ट 6 वाजायला आले. मुलं दोघंही झोपले. पेन 28, अलिबाग 57, म्हाडा 125, गोवा 536. CNG बघायला लागेल आपल्याला. आता आम्ही पोचलो आहोत अर्नाळा बस सेंचुरीच्या जवळ. CNG पण मिळाली, CNG भरली, पेट्रोल भरलं. On the way to Malwa.
आपल्या पुढे इथे आपण बघू शकता काही ठिकाणी अजून काम चालू आहे रोडचं. काही ठिकाणी एकदम मस्त रोड आहे. कुठे आलो माहिती आहे का? वर्कर्स पुढे आले. इथे हा बाजूला ब्रिज बघताय तो बनतोय. सो आपण खालून साध्या रस्त्याने चालू. वा बाबा 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 केवढा मोठा खड्डा. मस्त गार हवा लागते बघ. थोडं थंड वातावरण आहे बाहेर. थोडा टाइम गरम वातावरण सुरू होईल कारण आपल्या सूर्य देवतांचा आगमन चालू आहे. आपण बघू शकतो ते बरोबर. काम work in progress आहे. गुड नाईट. माणगावला ट्रॅफिक नाही पाहिजे यार. बस माणगाव क्रॉस झाला की मग नाश्ता करूया आपण. होईल होईल. तर हा मॉन्ट्रियोला कधी पुढे गेलो? ऑलमोस्ट हॉटेल्स अजून बंद आहेत का? सुट्टी आहे का? चला बघू काय भेटतंय पुढे. आता आपण पोचलेलो आहोत माणगाव. हा माणगावचा बस ST स्टँड आहे. हे माणगाव सिटी. हे माणगाव काय क्रिस्टन टावर. चला आता नाश्ता करू. नो प्रॉब्लेम. मला वाटतं रस्ते मस्त झाल्यामुळे थोडं ट्रॅफिक इश्यू कमी झालेला आहे. नाही बघ होईल नंतर बघ. आहे ठीक आहे थोडं असेल. बघू किती आहे क्रॉस. अरे रांडा तर मगाचपासून काम हे करतोय. आता इकडे उडून झाला तो 11 होऊन. आपण बघू शकता नो ट्रॅफिक, मुव्हिंग स्मूथली. रनिंग याच्यात आहे, थांबलेलं नाही आहे. मेन एक टप्पा होता तो क्लिअर झालेला आहे. अजून खूप तास आहेत. खूप तास आहेत अजून. बाबू आता सुरुवात झाली आहे. 7 to 8 hours अजून आहेत. झोप तू झोप, टेन्शन नको. आराम कर.
आपण इथे आता नाश्ता करायला आलेलो आहोत. बघा मस्त आहे हॉटेल. आमचा बाबू बघा बसलाय मस्त गॉगल लावून बसलाय. आणि इथे आपली गाडी पण मस्त सेफ जागेत सावलीत आहे. आणि हा मुंबई गोवा हायवे. चला नाश्त्याची ऑर्डर दिलेली आहे, जाऊयात. आता आम्ही निघालो आहे इथून नाश्ता करून. आता डायरेक्ट जेवायला थांबायचं आहे. बराच पल्ला गाठायचा आहे. सो चला बसूया. चलो भेटूया नंतर. किती वाजता उठलोय माहिती आहे का तुम्हाला? पण 2 वाजता. आणि झोपलोय किती वाजता? रात्री 12 वाजता. तू 10 वाजता झोपली. आम्ही 11:30ला झोपलो. पप्पू तर जागाच होता. एन्जॉय. मस्त रोड भारी झालेलं. रोड मस्त बनवले, त्यामुळे जाणवत आहे की टाईम खूप वाचतोय. आणि आत्तापर्यंत तरी आम्हाला 3 टोल लागले, म्हणजे जे बनवलेले आहेत. आता पूर्ण रोड झाला की ते सुरू होतील. पुढे बघू अजून किती आहेत. चला घाटाचं नाव समजलं तर नक्की सांगते तुम्हाला. बघू पुढे आपण. तोच असावा, तोच लागतो मध्ये. त्याने कुठे टाकलाय? हा बघ पाठी गेला तो. हे बघा मुलं इथे काय करते. केक कोणी आणला? कोणी खायचं आहे? नाही नको देऊ त्याला. नाश्ता केला कुठेतरी बसू नको त्याला. पकड. तर मंडळी हा कशेळी घाटच आहे. तर इथे तो फेमस स्वामी समर्थांचा मठ पण आहे. धामण देवी गाव आलेलं आहे. मस्त कशी आहे बघा. इथून रस्ता आहे स्वामी समर्थांच्या याला. जुन्या रोडने जायचं आहे. आणि हा आपला समोर कशेळी घाट नवीन रोड. असं टाईम आहे बाबू. गाव खूप गाव येतील आता मध्ये. बघ जाऊ तू बघत बस मग किती गाव येतात मोज. कशेळी बोगदा येत आहे. एक साईडला फ्लॅगचा कलर आहे आणि एक साईडला वारली पेंटिंग आहे. इकडून वारली पेंटिंगच्या इथून इन आहे आणि फ्लॅगच्या इथून आउट. बघ कसं डोंगराच्या इथं आहे बघ.
शॉर्टच झाला. CNG साठी मस्त एक पाऊण एक तास थांबलेलो. मस्त मोठी लाईन होती आणि असा जस्ट नंबर लागतो ना आणि CNG संपली पोपाट. काय आता परत आम्ही किती रुपयाची CNG भरली माहिती आहे आता? 34 रुपये. फक्त 34 रुपयाची CNG भरली आहे फर्स्ट टाइम. आता त्याच्यावर चाललोय. पेट्रोल आहे तसं फुल आहे पेट्रोल. पेट्रोल आहे पण CNG असताना आपण म्हटलं चला CNG भरूया. पण आमचा नेहमीचा असा एक्सपिरियन्स आहे हायवेला थोडा इश्यूच आहे CNGचा. म्हणजे CNG पंप आहेत पण CNG अवेलेबल नसते. रस्ता आपण बघू शकता मस्त. नितीन गडकरी बनवते इकडे. परशुराम मंदिर जायचंय का? परशुराम मंदिराचा फाटा आलेला आहे. त्या साईडने गेलं की परशुराम मंदिर आहे. आता लवकरच चिपळून येईल. लांजा 153. रत्नागिरी 143, लांजा 153. सीट बीटच्या खाली ठेवायची ही कुठनं भेटली याला काय कशाला मस्ती करताय? परशुराम घाट चालू आहे मस्त. आबा जब्बा जब्बा. तेच बोलते बघ तू. ए आबा जब्बा जब्बा. आपण पोहोचलो आहोत चिपळूण मध्ये. अरे यार आम्हाला CNG ने फसवलं आहे. दुनियाभरचे पेट्रोल पंप एक CNG नाही त्याच्यात. सगळीकडे CNG संपलेली आहे. शिल्लक नाही CNG शिल्लक नाही. सगळीकडे तेच लिहिलेलं आहे. चिपळूण पर्यंत आलोय पण आम्हाला CNG नाही होती. आपण आलेलो आहोत संगमेश्वर इथे. संगमेश्वर बस स्थानक आलंय. अजून इथे रस्त्याचं काम चालू आहे. आपण अवस्था बघू शकता. ब्रिजेस अजून वापरतो. वाजले आहेत 12:30. जगबुडी नदी. जगबुडी नदी आहे. जगबुडी नदी आहे ना ते. तीच आहे. तिचंच पाणी आहे. मामा लोक उभे आहेत. मावशींसोबत मावशींसोबत मामा लोक उभे आहेत.
पायता घेताना सुकडा बुकडा आहे. सारा चल अजून लवकर. इथे रस्ता काहीच झालेला नाहीये. पण जुन्या रस्त्याची मजा नाहीये. बघूया आपण पुढे कसा काय रस्ता आहे. असा वरती रस्ता गेलाय बघा. भारी रोड बनवतात मस्त वाटतं. मस्त आहे. अरे रे रे, हे बघ, पलटी झाली. चांगली पलटी घोडे परत. इथे काम चालू आहे. आपण बघू शकता आम्ही घेतली आमरस थाळी. आम्ही ते रत्नागिरीच्या पुढे जेवायला आलो. बाबूला पण भरवून झालेलं आहे. चला बघूया कशी आहे आमरस थाळी. कुठे आहे बघते. चला जेवल्यावर भेटूया. हा आहे सबुरी धाबा. इथे आपण जेवायला उतरलेलो आहोत. काय काय जेवायला भेटतंय. तर आता आम्ही जेवून वगैरे निघालो आहोत. ठीक होतं जेवण, पण ॲक्च्युअल कोकणी पद्धतीचं पाहिजे होतं, नाही मिळालं. चला फालतू होता जेवण. ठीक होतं बोलायचं तर काय. याचं बघा काय चाललंय इथे. हा सगळ्या बाटल्याच घेतोय आणि नुसतं खोलून पाहिजेत सगळ्या. आता लाहोरी जिरा पिलाय का? हो तू पिला लाहोरी जिरा. चला आता बघा खूप गरम आहे बाहेर. गाडीत आल्यावर जरा बरं वाटलंय. बोल तापलंय सगळं. चला पुढच्या प्रवासाला सुरुवात. आपण मालवणला पोहोचणार आहोत. मालवण आहे मला वाटतं साधारण 5 ते 7 किलोमीटर. आणि वाजलेत किती वाजले का? 5:45 आपण मालवण टच झालेलो आहोत. झालं नाही होणार आहोत. देवगड तांबर्डे इथे आहे. सो आपण आता त्या दिशेने चाललोय.
अजून साधारण 1 तास लागेल आपल्याला. आपण उद्या वगैरे मालवण, तारकर्ली हे सगळं एक्सप्लोअर करू. आज आपण आता फक्त आधी डायरेक्ट आपल्या रूम घेतला तिकडेच जायचं आहे. चला. यार थोडा छोटा रोड आहे ना. तर आता आम्ही आचरा तिठा इकडे थांबलेलो आहोत चहा नाश्ता करायला. ही फेमस गोल भजी. यांनी घेतलाय कटवडा. शनाया बसली, भूक नाही लागली बोलते. बाबू खातोय बघ, कटवडा खातोय. तिखट खायला आवडलं. भाऊ मस्त आहे. करण रसमलाई म्हणजे चहा घेऊ मग जाऊ रूमच्या दिशेने. अजून तरी अर्धा तास आहे पुढे. चला. आता आम्ही पोचलो आहे इथे वनोरा बीच रिसॉर्टला. झालाय मोठा भाऊच आहे. कुठे लावू? कुठे जायची? कुठे? ही गाडीच्या बाजूला लावा नाही का या गाडीच्या पाठीच्या इथे साईडला लावा सेंटरलाच ना. लावतो काय? बरंच आहे मोठं. चला बघू आपण रूम मध्ये जाऊ मग भेटूया. काय चालू मंडळी, हे आपलं हॉटेल आहे वनोरा बीच रिसॉर्ट. इथून हा एंट्रन्स आहे. सकाळी तुम्हाला मस्तपैकी व्ह्यू दाखवेन. आणि हे असं 2 मजली आहे. इथे आपली गाडी आपण पार्क केलेली आहे. आणि आता जेवायला बसलेत, जेवायला वाढलं आहे. सो मी पण जेवून घेते. चला. करणला भरवलेलं आहे. आता आम्ही जेवतो आणि जरा आराम करतो. दिवसभराचं ट्रॅव्हलिंगने दमलेलो आहे. चला बाय बाय. आणि अशाच ह्याच्याने मी हा व्लॉग एंड करते. आपण उद्या भेटू. आता उद्या बघू काय काय आपला प्लॅन ठरतो आहे. सो उद्या कुठे जायचं आहे ते उद्याच्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय. गुड नाईट. टेक केअर.